नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। माता रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करून ते 5 लाख रुपये करा, मंत्री रामदास आठवले यांना धुळ्यात महिलांचे निवेदन। माता रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करून ते 5 लाख रुपये करण्यात यावे अशी मागणी करत धुळे शहरातील महिलांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन दिले। दरम्यान सध्याच्या वाढत्या बांधकाम खर्चामुळे माता रमाई घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान अपुरे पडत असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले। त्यामुळे गरीब व गरजू कुटुंबांना पक्के घर बांधणे कठीण होत असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान वाढवून किमान 5 लाख रुपये करण्यात यावे, तसेच पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान सदरचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता प्रभाताई परदेशी यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून यावेळी महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभागातर्फे आले होते, तर आज आम्ही जे समाज कल्याण मार्फत रमाई योजना चालते त्याच्यात 2.5 लाख रुपये देण्यात येत होते, पण आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की साहेबांकडे जे घरकुल योजनेचे 2.5 लाख रुपये देण्यात येतात त्याच्यात बदल करून 5 लाख रुपये देण्यात यावे। ज्या पद्धतीने विविध भागांमध्ये खर्च वाढ दिली जाते त्या पद्धतीने इथे 5 लाख करून देण्यात यावे, कारण की रेती, खडी, मुरुम वगैरे, सलाई या सर्व वस्तूंची खूप मोठ्या प्रमाणात महागाई झालेली आहे। तर 2.5 लाख रुपयेमध्ये एक घरसुद्धा होत नाही। 10 बाय 10चं पण घर आम्ही बांधायची व्यवस्था केली तरी आम्हाला कमीत कमी 5 लाख रुपये पाहिजे। आणि तुम्ही आमच्यावर एवढी म्हणजे सर्व ज्या आमच्या दलित भगिनी आहे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही मागणी केलेली आणि ते साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की याच्यावर आम्ही केंद्राकडे आणि तिकडे आम्ही सर्व गोष्टींची मागणी करणार आहे आणि त्या पद्धतीने आणि तुम्हाला तुमच्या मागणीनुसार या प्रस्तावाचा आम्ही निश्चित विचार करू असे आदरणीय रामदासजी आठवले सामाजिक न्याय मंत्री आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो।